अरे झाली, देवपूजा झाली आणि आता इकडं स्वयंपाकाला लागले. तर भेंडी स्वच्छ धुवून घेतली, आता पुसून घेते. पुसून घेतली म्हणजे चिकटपणा राहत नाही ना. चला पुसून चिरून घेते. छान अशी भेंडी चिरून घेतली. आता मिठाची करायची, त्याच्यामुळं तिखट टाकायचं नाही. इकडं लसूण सोलून घेतलंय. आता कढई तापाय ठेवली इथं. चला आता फोडणी देऊन घेते. तेल टाकून घेतलं, कढई तापली होती. तेल गरम झालं, आता त्यामध्ये जिरे टाकून घेते. मोहरी काही नसती. लसूण बारीक केलेलं त्याच्यात टाकून घेते. त्याच्यामध्ये लसूण सोनेरी लसूण थांबते आणि आता भेंडी टाकून घेते. आता चवीनुसार मी टाकून घेते. आता भेंडी शिजली ना तर मग त्याला शेंगदाण्याचं टाकून घेते जरा जाडसर. आताच टाकलं तर तिखट होईल, सगळं भेंडी शिजायचं नाही. नंतर टाकते शिजल्यावर. मुलांचा बाहेर चालू आहे, पाऊस होते बाहेर. शाळेत जायची तयारी चालू झाली मुलांची. शिजली आणि भेंडीला शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. आता 5 मिनिटं ठेवायची गॅसवर आणि काढायची. दुसरी करायची आता आपल्याला पातळ भाजी. तर दोडक्याची भाजी करायची. दोडक्याच्या सगळ्या शिऱ्या काढून घेतले, ते पाणी गरम करायला ठेवलं भाजीला. तर चला दोडक्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया. दोडक्याची भाजी टाकली शिजायला. पातळ भाजी लागते थोडी कळून पातळ भाजी केली दोडक्याची आता. आणि आता पातळ भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते. पीठ मळून झाले की राधाची वेणी घालायची. तर चला पीठ मळून घेऊया. आता करून झाल्या, मुलांचा डबे वगैरे भरले आणि इथं राधाचे वेण्या घातले. ते आता आवरून झाले सगळं राधाचं. आता निघाली ती मुलं शाळेत. आता झालं का बाले जेवण? झालं नाही का? मुलांची बस आली आता आणि निघाली मुलं शाळेत. दिवस उगून दिसतोय वर, पाऊस पण यायला चालू आहे, सगळं संगत चालू आहे. निघाली मुलं शाळेत. आता चपात्या पण करून झाले, ते स्वयंपाक झाला आणि किचन वाटा स्वच्छ धुवून घेतला. आता भांडी घासून घेते. बाहेर पाऊस चालूच आहे, बारीक रिमझिम रिमझिम. चला आता भांडी घासून घेते. तर घरचे सगळं कामावरून आता मोठ्या जाऊबाईन मी आम्ही दोघी जण मिळून इकडं भाकरी करायला आलोय. तर गहिनीनाथ गडावरची पालखी जाते इथनं पादुका. तर त्यांना भाकरी आणि बाजार आमटी आणि इकडं चहाचा पण बेत. कोण चहा पितंय, कोण बाजार आमटी भाकरी खाते. तर चला भाकरी करून घेऊया. आता ज्वारीच्या, मकाच्या आणि बाजरीच्या पण भाकरी आहेत. तर चला करूया आता भाकरी. दिंडीमध्ये आलेल्या सुद्धा बाया आमच्या भाकरी करायला बसले. ते पावसामुळे उशीर झालाय. पाऊस येतोय वरनं, तरी वरनं तिकडं चुली पावसात मांडून भाकरी करायला चालू आहे. त्या कुठल्या तिकडं वाहून भाऊच्या दिंडीपासून आला का तुम्ही? ते गावावर ना? होय. किती दिवस झाले येऊन तुम्हाला? आता किती दिवस झाले येऊन? आता 9वा दिवस आमचा आहे. होय. तिला नाही राहिलं जेवायला तरी ती रागाला जात नाही. सगळे लोक जेवायला
ती टाक पाहिजे जेवायला बसले सगळेजण आता. इथं सगळे जेवायला बसलेत. बाजार आमटी संपली आणि इथं आता बटाटे उकडून टाकलेत. बटाट्याची भाजी करायची. तिकडं चालू चहा करायला. इकडं चहा करायला चालूय. ह्यानी चहा करते ते. पावसामुळे भरपूर लोक चहा पितात. आणि तिकडं भात टाकलाय एका चुलीवर चहा मोठं पातळी असं वरचीवर येऊन मिळणारी माणसं चहा पिऊन जातात. इकडं चहा विचार बा कसं झालाय चहा कसं झालाय. चांगला एक नंबर झालाय का. एक नंबर चहा झाला. आणि आता क्वालिटी नंबर 1. बर क्वालिटी एक नंबर आहे. हाय का. तुम्ही कुठं आलो आता. घरी ना. किती दिवस झालं आता येत आहे. 8 दिवस झाले. 8 दिवस झालं का. 8वा मुक्काम आहे आता. होय. तर सगळ्यांना 9वा. तर सगळ्यांना चहा आवडला ह्यांनी केलेला. छान झालाय चहा. नुसत्या दुधाचा चहा केलेला आहे. पाणी अजिबात नाही वापरलं ह्याच्यात. तर इथं बैल येते. बैलांसोबत प्रत्येक जण असं फोटो काढून घेतात. ह्यांनी पण फोटो काढून घ्यायला लागल्यात. बैल एकच नंबर येते. छान वाटते. येणार आहेत घरी आणि त्या रांगोळी वगैरे काढली. पूजा करायसाठी सगळं हार वगैरे आणले. आणि आता तिकडं ते बघा त्या तिथनं येणार आहेत. बघा तिकडून यायला लागली पादुका. भेरनाथ गडावरच्या हे अशीच वाट आहे. आणि इकडं चालू आहे भरपूर. तर पताका आले तर आधी सर्वात आधी काय झालं. लय वय आहे. सगळं झेंडाघरी चहा प्यायला थांबले जातात. पादुका आता येतील. पाया पडते थोडं बघला.
काकू ए काकू काकू हे हारती घाल किती दाजी बाप्पा जा गेले पलीकडे करायचं मी पाय पूजन करा त्या हार घातला मी घराला पण ताट द्यावं हाराचं हाराचं ताट द्यावं तिकडे तर आता आम्ही दुपारी चालतो 2 वाजता दिंडीच्या पाया पडून वगैरे चहा वगैरे वाटून भाकरी करून आणि आल्याच्या नंतर थोडासा आराम केला जेवण केलं आणि पावसाची चिरचिर चालूच होती. आता उघडलं जरा गुरांना वैरण आणून टाकली पाणी दावलं आणि आमचा दादा शाळेतनं आल्यावर सायकल खेळतोय. त्याला आवडती सायकल सायकल एका दिवसात शिकला त्याच्यामुळं रोजच सायकल खेळतोय तो. चांगली सायकल यायला लागली दादूला आमच्या. घरात जाऊन स्वयंपाकाची तयारी करायची. दिवाबत्ती केली आणि आता स्वयंपाकाला लागले. तर आता करायची बटाट्याची सुकी भाजी. लसूण सोलून घेतलंय, बटाटे चिरून घेते. बटाट्याची सुकी भाजी करून झाली आता माझी आणि लाईट आली. 7:30 वाजता लाईट येते. आता पावसामुळे लाईट सोडायला लागली. भाजी झाकून ठेवली आता.